नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. शांततेच्या काळात मित्र जोडावेत असं म्हणतात, शत्रू वाढवू नयेत. पण गेल्या काही काळात महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं तर सत्ताधाऱ्यांमधलं शत्रुत्व सर्वात जास्त गाजतंय. कधी शिवसेना आणि भाजपमधला वाद, तर कधी भाजपमधलं अंतर्गत सुरू असलेलं शह-काटशहाचं राजकारण. त्यातूनच पहिल्या 15 महिन्यात अतिशय मानहानिकारक पद्धतीनं एकनाथ खडसे यांना महसूल मंत्रिपदावरून दूर व्हावं लागलं आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ विस्तारात घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे पंकजा मुंडेंचा संताप झाला. मुख्यमंत्र्यांच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवारचे पॉझिटिव्ह परिणाम दिसू लागल्यानंतर पंकजा यांच्या इच्छेविरोधात त्यांच्याकडून जलसंधारण खातं काढून घेतल्यानं ट्विटरवरून पंकजांनी थेट नाराजी व्यक्त केली आणि सिंगापूरमधील पाणी परिषदेला आपण जाणार नसल्याचं जाहीर केलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही ट्विटरवरूनच पंकजांना ज्येष्ठ मंत्री म्हणून तुम्ही तिथं हजर राहिलं पाहिजे अशी आदेशवजा सूचना केली. त्यामुळे भाजपची घरची धुणी चव्हाट्यावर का असा प्रश्न निर्माण झालाय आणि नवे वाद, नवे संघर्ष भाजपमधील मोठ्या वादळाचे संकेत आहेत का अशी चर्चा सुरू झाली आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपच्या नेत्या शायना इन्सी मॅडम, काँग्रेस नेते सचिन सावंत, राजकीय विश्लेषक अभय देशपांडे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आपल्यासोबत आहेत. पण सुरुवातीला आपण जाणार आहोत शायना इन्सी मॅडमकडे. शायना मॅडम, तुम्ही हे सगळं बघताय तर ही कशाची नांदी म्हणायची? ही जी घरचे जे वाद आहेत ते चव्हाट्यावर काय येतात असे? देखिए, सबसे पहले जब कोई एक्सपेंशन होता है, जब कैबिनेट के नए मंत्री आते हैं तो उनको कोई पद देने की आवश्यकता है. तो अभी आप हवा में कोई नए पद तो नहीं स्थापित कर सकते हैं. जो मिनिस्टर्स के पास बहुत सारे पद हैं उनमें से थोड़े आपको बांटना ही पड़ेगा. और पंकजा मुंडे ने कुछ भी गलत नहीं कहा है. जहां उनका ट्वीट ये था, good luck Ram Shinde and Jay Kumar Rawal. I'm happy you got important departments. Jal Yug Shivar is at its peak and I know that with your passion and mission I'm sure you will take it further. तो एक तरफ से वो अभिनंदन देना चाहती है राम शिंदे जी को, जय कुमार जी को, और दोनों तरफ वो यही कह रही है कि जलयुक्त शिवार के लिए हमने सब बहुत कोशिश की है और मेरी ये उम्मीद है कि आप वो ही पैशन के साथ इसको और आगे बढ़ाएंगे. मुझे नहीं लगता है कि हर कोई मुद्दे पे या हर कोई प्रतिक्रिया के ऊपर एक विवाद लाने की आवश्यकता है. मॅडम, तुम्ही जो ट्वीट वाचून दाखवला, जो दुसरा जो ट्वीट आला त्या ट्वीटमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की भेजा है. नाही, त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की मी पाणी परिषदेसाठी सिंगापूरमध्ये आले आहे, मात्र या सिंगापूरमधल्या पाणी परिषदेला मी आता हजर राहू शकत नाहीये कारण मी आता त्या खात्याची मंत्री राहिलेली नाहीये. आणि त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही ज्येष्ठ मंत्री आहात आणि तुम्ही तिथे गेलंच पाहिजे. तर ज्या पद्धतीनं पंकजा मुंडेंना, म्हणजे पंकजा मुंडे अंधारात होत्या का ही सगळी प्रोसेस सुरू असताना? त्यांना माहितीच नव्हतं का की आपलं खातं काढून घेतलं गेलेलं आहे किंवा खातं काढून घेतलं जाणार आहे? इसके बाद उनकी क्या प्रतिक्रिया आई है वो एपीबी माझा को भी मिला है, जहां उन्होंने कहा, आई सिंसियरली रिक्वेस्ट एवरीवन नॉट टू इंडल्ज इनटू एक्ट्स दैट आई डू नॉट सपोर्ट. प्लीज डोंट. I request to you, I was out of the country. All the new ministers deserve congratulations and best wishes. I am very happy that Ram Shinde and Jay Kumar Rawal will be allocated my portfolios. Even I congratulate them through Twitter. Currently, Jalyuk Shivars are showing outstanding results and I am confident that Ram Shinde will take the mission with full passion. If they are given good opportunity, it would make me even more proud. Where is the question? मॅडम, तुम्ही हे जे बाकीच्या ज्या प्रतिक्रिया वाचून दाखवता ना त्याच्या आधीची जी प्रतिक्रिया त्याच्यावर तुम्ही का नाही बोलत आहात? मी तुम्हाला विचारतो आहे की पंकजा मुंडे असं म्हणाल्या त्याच्यामध्ये की मी आता मंत्री राहिलेली नाहीये, त्यामुळे मी सिंगापूरमध्ये येऊन सुद्धा या पाणी परिषदेला जाणार नाहीये. या प्रतिक्रियेबद्दल तुम्ही कसं बघता? म्हणजे मला आश्चर्य आहे की तुम्ही या सगळ्याकडे काहीच वाद नाही असं तुम्ही पाहताय, पण तुम्ही त्यांच्या या प्रतिक्रियेवरती का बोलत नाही आहात? ती प्रतिक्रिया तुम्हाला कशी दिसते? विवाद नहीं है. मैं बार बार आपको बोल रही हूँ कि जब वो गई सिंगापुर, उन्होंने कहा कि आई वॉज हियर टू अटेंड दिस वाटर वर्ल्ड समिट, लीडरशिप समिट, लेकिन अब मैं वो पद की मंत्री नहीं हूँ, इसलिए मुझे जाना बेमतलब है. अभी उसके बाद जो वो अभिनंदन दे रही है, वो अभिनंदन दे रही है मंत्रियों को और यही कह रही है कि जिस
पैशन के साथ हमने जलयुक्त शिवार के लिए काम किया। मेरी उम्मीद है कि आप वही पैशन के साथ करेंगे और मुझे पता है कि आप एक अलग स्तर पे लेके जाएंगे ना। इसमें आपको जो कोई विवाद पढ़ना है या देखना है तो बहुत सारे ऐसे खाते भी हैं। विनोद तावडे जी का देखिए कि उनके पास कितने सारे पोर्टफोलियोज थे, उनके भी पण हा मुद्दा जो आहे शैलेंद्रजी, तुम्ही मान्यच करायला तयार नाही आहात की पंकजा मुंडे नाराज होत्या आणि त्याच्यामुळे त्यांनी प्रतिक्रिया दिली। मी अभय देशपांडेंकडे, अभय देशपांडेजी, जलयुक्त शिवार हा जो पॅटर्न आहे, जलयुक्त शिवार ही महत्वाकांक्षी योजना होती मुख्यमंत्र्यांची आणि त्याचं सगळं क्रेडिट जे आहे ते आता परिणाम दिसू लागल्यानंतर पंकजा मुंडे जाईल तिथं ते मांडत होत्या की जलयुक्त शिवार माझं खातं आहे आणि त्या खात्याने किती काम केलं तुम्ही बघताय आणि त्याच्यामुळे जलयुक्त शिवारचं काम जे जलसंधारण खातं करत होतं ते काढल्यामुळेच त्यांना जास्त संताप आला आणि कदाचित की त्यांना हे अपेक्षितच नव्हतं, म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने रिॲक्शन दिली आहे। तुम्ही काय म्हणाल? नाही, एक तर स्पष्ट आहे की त्यांचं पहिलं जे ट्विट आहे त्या ट्विटमधून एक स्पष्ट होतंय की त्या सिंगापूरला जाण्यापर्यंत त्यांना आपलं खातं बदललं जाणार याची कल्पना नव्हती। म्हणजे पूर्वी आपण निवडणुकीच्या काळापासून बघू तर भाजपामधल्या प्रदेशासंदर्भातला निर्णय घेण्यासाठी भाजपाची प्रदेश कमिटीवर एक कोर कमिटी त्यांनी एक निर्माण केली होती की एक सामूहिक नेतृत्व किंवा चर्चेच्या माध्यमातून प्रदेशाच्या संदर्भात प्रश्न सोडवले जावेत। या खाते बदल झाल्यानंतर, एवढा महत्वाचा खाते बदल झाल्यानंतर, त्याच्यातली काही खाती सोडावी लागणार असल्यानंतर किमान त्या कोर कमिटीतल्या सदस्यांना ज्यांची खाती बदलली जाणार आहेत त्यांना पूर्व कल्पना देणं अपेक्षित आहे, पण तसं झालेलं दिसत नाहीये। म्हणजे समजा जर तावडेंचं खातं बदललं असेल तर त्यांच्याकडे एक वक्फचं अवकाफ म्हणून एक नवीन खातं दिलंय अल्पसंख्याक विकासाचं, तर त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली असेल तर तशीच चर्चा पंकजा मुंडे यांच्याबद्दल बरोबर झाली होती का? आणि मला वाटतं की अशा ह्या ज्या चर्चा आहेत की पंकजा मुंडेंनी जाहीर ट्विट केलं, त्याला मुख्यमंत्र्यांनी जाहीर उत्तर देणं, मंत्रिमंडळातल्या 2 सहकाऱ्यांचा संवाद अशा समाज माध्यमातून किंवा सोशल मीडियामधून होणं कितपत योग्य याचा निर्णय त्यांनीच घ्यायचा। शायना यांचे त्याच्याबद्दल बोलतील, परंतु पंकजा मुंडे यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांना जर विचारलं असतं की माझ्याकडे हे खातं नाहीये तर मी त्या कॉन्फरन्सला जाऊन काय करणार, आणि पंकजा मुंडेंना मुख्यमंत्र्यांनी थेट सांगितलं असतं की तुमच्याकडे जरी खातं नसलं तर तुम्ही आता तिथे गेलेले आहेत, तुम्ही ती परिषदेला तुम्ही हजर राहा। हे झालं असतं तर ठीक आहे, पण याचा अर्थ आहे की त्यांच्यामध्ये थेट संवाद नव्हता आणि जो संवाद झाला तो समाज माध्यमातून झाला। याचाच अर्थ कुठे ना कुठेतरी याच्यामध्ये विसंवाद आहे किंवा एक अंतर निर्माण झालेलं हे स्पष्ट होत आहे। त्याला कितीही कोणी नाही म्हणलं तरी ही वस्तुस्थिती समोर आलेली आहे, ती मान्यच करावी लागेल। ठीक आहे, दुसऱ्या ट्विटमध्ये पंकजा मुंडेंनी त्यांचं अभिनंदन केलंय वगैरे गोष्टी, त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केलंय की पुढच्या काही गोष्टी टाळा, तुम्ही ते करू नका, परंतु याचा अर्थ ते काही झालेलंच नव्हतं आणि सगळं आलबेल आहे असं जर कोणी सांगण्याचा प्रयत्न करत असेल तर ते मला वाटतं चुकीचं आहे। नक्कीच मी अंजली दमनिया तुमच्याकडे येणार, पण त्याच्या आधी मला सचिन सावंतांकडे जायचं, कारण काँग्रेसच्या काळात पण अशा पद्धतीनं म्हणजे लिस्टमध्ये असलेली नावं गाळणं, अचानकपणे नवी नावं येणं आणि अशा पद्धतीच्या गोष्टी घडलेल्या आहेत। सचिन सावंतजी, तुमचा विश्वास बसतो का की पंकजा मुंडेंनी जे ट्विट केलं त्याच्यामध्ये काही आंतरविरोध नाहीये? त्यांनी प्लेनली, जसं की शानाईंचे मॅडम म्हणतात की अगदी प्लेनली त्यांनी सांगितलं की मी आता तिथं आहे पण मी त्याला जाऊ शकत नाही कारण मी त्या खात्याची मंत्री नाहीये। नाही, पहिली गोष्ट, तुम्ही जो मगाशी मुद्दा मांडला त्याला त्यांनी उत्तर दिलं नाही। याचं कारण असं की त्या स्वतः तिकडे गेल्या होत्या, ज्या वेळेला गेल्या होत्या त्याचा अर्थ त्यांना माहिती होतं की त्या संदर्भामध्ये ते खातं जे आहे ते माझ्याकडे आहे। अचानकपणे ज्या वेळेला ते खातं बदललं याचा अर्थ त्यांना माहिती नव्हतं खातं माझं काढून घेतलेलं आहे आणि म्हणून ती जाहीरपणे नाराजी जी व्यक्त केली गेलेली आहे त्याला उत्तर म्हणजे आता जसं अभय देशपांडेजींनी सांगितलं त्याला त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी जे दिलं त्याचा अर्थ निश्चितपणे त्यांच्यामधला विसंवाद किंवा संवादहीनता, नाराजीचं जाहीर प्रदर्शन करण्याची वेळ येणं याचा अर्थ एकमेकांबद्दलचा विश्वास नसणं आणि एकंदरच मंत्रिमंडळामध्ये जे टीमवर्क चाललंय ते चालत नाहीये ही याचं निदर्शक त्याच्याबद्दल निश्चितपणे आहे। आता फक्त एवढाच मुद्दा राहिला नाही, म्हणजे नुसतं आता ट्विटरचं युद्ध झालं किंवा या संदर्भामध्ये मुंडेंनी नाराजी व्यक्त केली वगैरे हा मुद्दा नाही। मुद्दा असा आहे की याच्या पुढे त्या ठिकाणी मुंडे समर्थकांनी जे वर्तन केलं, त्या मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला गेला, तिथल्या पदाधिकाऱ्यांनी तर त्या ठिकाणी जाहीरपणे मुख्यमंत्र्यांना धमक्या दिलेल्या आहेत की या संदर्भामध्ये त्यांचं अतिशय चांगलं काम असताना त्यांचं खातं काढण्याचा प्रयत्न केला, यापुढे आम्ही सहन करणार नाही। म्हणजे पूर्वी आपण पाहत होतो की विरोधी पक्षांचे प्रहार झेलावे लागत होते, मुख्यमंत्री असतील किंवा सरकारला। आता या सरकारमध्ये दिसून आलं की अतिशय गंभीर तऱ्हेचे आरोप हे सहकारी पक्षाकडनं होत आहेत, पण आता त्याच्याही पलीकडे जाऊन स्वतःच्या पक्षामध्ये जर अशा तऱ्हेचा अनादर मुख्यमंत्र्यांबाबत व्यक्त होत असेल तर मला असं वाटतं की निश्चितपणे हा आत्मचिंतन करण्याचं या पक्षाला गरज आहे।
कारण मुख्यमंत्र्यांवरती या संदर्भामध्ये जर अशा तऱ्हेच्या वर्तन नक्कीच होत नक्कीच असेल, सचिन सावंत, तुम्ही म्हणता की तर आत्मचिंतन लोकशाहीमध्ये करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री त्यामुळे मला कोणी आठवण असू दे, झाली की कुठल्या खरं तर पक्षावर म्हणजे असू दे, नारायण राणेंनी पदाची केलेलं जे एक बंड होतं स्वतःची त्याची मला एक आठवण झाली की त्यांनी तर गरिमा असते, जाहीरपणे आदर असतो. विलासरावांवरती आरोप केले होते आणि त्यांना नंतर पक्षातून बाहेर जावं लागलं होतं. त्यावेळेला काँग्रेसनी आत्मचिंतन केलं होतं नक्कीच. पण शहानायांची मॅडम, आता जे तुम्ही सगळ्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया ऐकल्या की सगळ्यांना ही सामाजिक प्लॅटफॉर्म जो आहे, सोशल नेटवर्किंगचा जो प्लॅटफॉर्म आहे, ट्विटर किंवा फेसबुक, हे तर काही म्हणजे माध्यम असू शकत नाहीये की मुख्यमंत्री आणि मंत्र्यांमधलं बोलण्याचं. म्हणजे कुठेतरी चूक झालेली आहे, विसंवाद होता, एवढं तरी मान्य आहे तुम्हाला? देखिए, पंकजा ने कहा स्वयं कि वो इंडोनेशिया में थी। जब वो पहुंची सिंगापुर तब उन्होंने सिर्फ एक प्रतिक्रिया दी कि मैं आई हूं यहाँ, लेकिन जो मैं ये खाते की मंत्री नहीं हूं, तो मुझे नहीं लगता है कि उचित है कि मैं ये कॉन्क्लेव में जाऊं। अभी इसके बाद जो आपने प्रतिक्रिया निकाली है कि देखिए क्या ट्विटर के माध्यम से बोलना चाहिए या नहीं, ट्विटर एक सोशल मीडिया है जहां आप विदेश में हो, मैं भी जब विदेश में हूं तो मैं भी ट्विटर पे लगाती हूं कि जो मुझे बोलना है, जो नहीं बोल सकते हैं, बहुत सारे लोग तक पहुंचते हैं। और रही बात कि जो आप देश के बाहर हो कोई ऑफिशियल काम के लिए और आप वो काम पे नहीं जाने वाले हैं, तो आप क्यों नहीं जा रहे हैं? जो वो नहीं गई वो वाटर समिट में, और आप फिर ये सवाल उठाते कि वो गई है सिंगापुर और वो क्यों नहीं गई है, तो उन्होंने सिर्फ कहा कि बिकॉज आई एम नॉट द मिनिस्टर ऑफ दिस पर्टिकुलर पोर्टफोलियो, आई थिंक इट इज इनअप्रोप्रिएट फॉर मी टू बी गोइंग देयर। ओके तुम्हाला त्याच्यामध्ये काही चूक वाटत नाहीये की त्या परदेशात होत्या त्याच्यामुळे कदाचित संपर्क झाला नाही, एवढंच तुम्हाला म्हणायचं असं मला त्यातून वाटतंय. पण मी तुम्हाला एक छोटासा आजचा किस्सा सांगू इच्छितो दिल्लीतला, की त्यांनी किस्सा असा झाला की एका तुमच्याच पक्षाकडून एक अधिकृत पत्रक निघालं होतं आणि ते पत्रक एका मंत्र्यांकडे मागितलं. त्याला ते म्हणाले की माझ्याकडे नाहीये. तर पत्रकार असं म्हणाले की आमच्याकडे आहे, मी तुम्हाला व्हॉट्सअपवर टाकतो. त्यावेळेला त्या मंत्र्यांनी असं म्हटलं की सॉफ्ट कॉपी पे ही सब चल रहा है आजकल. त्यावर ते म्हणाले की हमने तो अभी अभी से यूज करने से डरते हैं, कल देखा नहीं महाराष्ट्र में कैसे सीएम और मंत्री का पब्लिकली झगडा हो गया. हे आपले केंद्रीय मंत्री म्हणतात. आता मी नाव घेऊ इच्छित नाही, ते बरोबर दिसणार नाही, पण हे आपले केंद्रीय मंत्री, भाजपचे केंद्रीय मंत्री म्हणतात. आता याच्यावरही तुम्हाला काही बोलायचं नाहीये? देखिए, आप स्पेकुलेशन में जा रहे हैं। जो आपको बोलना है तो नाम लेके बोलिए तो मैं प्रतिक्रिया दे सकूं, लेकिन मुझे कोई विवाद या गॉसिप या रूमर्स या अफवाहें में नहीं जाना है। महाराष्ट्र में सब चीज बिल्कुल सही मायने में चल रहा है। देवेंद्र फडणवीस के नेतृत्व में एक चीज स्पष्ट है कि एक कैबिनेट एक्सपेंशन हुआ। वो एक्सपेंशन में बहुत सारे पोर्टफोलियोज, बहुत सारे अलग अलग युवा नेताओं को मिला है। जयकुमार रावल हो, संभाजी हो, राम शिंदे जी हो, बहुत सारे, सुभाष देशमुख हो, इतने सारे फैसिलिटीज हमने दिए हैं जहां एक एक पोर्टफोलियो को बांटा है। ऐसा नहीं है कि आप अलग पोर्टफोलियो सिर्फ निकाल सकते हैं ताकि पिछले हुए मंत्रियों के पास जो लिमिटेड पोर्टफोलियोज हैं उनको आप बांटे नहीं। बंटवारा का मतलब क्या है कि आप किसी से लो, पण असं आहे की ते करताना विश्वासात घेतलं गेलं नव्हतं, ही महत्वाची बाब होती शहानायांची मॅडम, आणि त्याच्यामुळे विवाद निर्माण झालेला आहे. आणि तुमचे केंद्रीय मंत्री, आता तुम्ही म्हणताय नाव घ्या, पण ते योग्य होणार नाही. मी नाही घेणार आहे ते नाव, मी तेवढं संयम बाळगणार आहे. दमानिया मॅडम, तुम्हाला आता हे सगळं तुम्ही बघितलं की शहानायांची मॅडम तयार नाहीये हे सगळं मान्य करा. नाही, हे सगळं तुम्ही बघितल्यात सगळ्या प्रतिक्रिया की मान्य नाहीये. शहानायांची मॅडम म्हणतात की परदेशात होते त्याच्यामुळे त्यांनी ट्विटरचा प्लॅटफॉर्म निवडला असेल कम्युनिकेट करण्यासाठी वगैरे. हरकत नाही, असू शकतं. आपण ती एक बाजू जरी लक्षात घेतली तरी सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत पंकजा मुंडेंना त्यांच्याकडचं जलसंधारण खातं काढून घेतलं जाणार आहे याची कल्पना नव्हती, आणि त्याच्यामुळेच त्यांनी सांगितलं की आता मी आली आहे पण मला कल्पना, माझं खातं काढून घेतलेलं आहे, म्हणजे त्यांना माहिती नव्हतं. तर हा विसंवाद दोन मुख्यमंत्री आणि मंत्र्यांमधला विसंवाद आहे की ज्याच्यावरून हे सगळं वादळ उठलेलं आहे. आता भाजपमध्ये ह्या नव्या संघर्षाची ठिणगी पडते या माध्यमातून असं दिसतंय. नाही, खरंच आता जसं शायना व्हेरी रिस्पेक्टफुली आय वुड वॉन्ट टू टेल यू दिस की जितकं तुम्ही म्हणताय ना तितकं ते सरळ नाही आहे ह्याची पूर्ण सगळ्यांना कल्पना आहे. की जसं तुम्ही म्हणताय की त्या इंडोनेशियात होत्या, तिथून सिंगापूरला पोचल्यावर त्यांना रात्री 12:09 अचानक त्यांना कळलं की आता मी त्याची मिनिस्टर नाही आहे, तर उद्याच्या वॉटर समिटला मी जाणार नाही. आणि जर एखाद्या मिनिस्टरचं आणि एखाद्या सीएमचं गणित अतिशय चांगलं असेल तर तितक्या वाजता सुद्धा त्या फोन करून फडणवीसांशी बोलू शकत होत्या. पण फोनवर न बोलता त्या म्हणजे लँडलाईन म्हणा, सेलफोन म्हणा, तुमचे सेलफोन महाग आहेत, तर मला वाटतं त्यांना ते परवडत असतील, पण तसं असताना सुद्धा महाग असले तर लँडलाईनवरनं एक कॉल केला असता आणि विचारलं असतं की मी आता याची मिनिस्टर नाही आहे, तर उद्याच्या समिटचं मी काय करू.
तर जर सगळं गणितं नीट असती आणि जर त्यांना खरंच त्याची काही अगदी म्हणाल तसे बाहेर होत्या म्हणून कल्पना नव्हती, तरी कल्पना देणं हे फडणवीसांचं काम होतं आणि कल्पना नव्हती तर विचारणं हे त्यांचं काम होतं. ते न विचारता ट्विटरवर ज्या शब्दात त्यांनी मांडलंय ते सपशेल चुकीचं आहे. आणि तुम्ही जो पहिला ट्विटर जे ट्विट तुम्ही वाचून दाखवलं शायना, तुम्हालाही कल्पना आहे त्याची की हे दुसरं ट्विट जवळजवळ 7 तासानंतर आलेलं ट्विट होतं आणि ते सुद्धा भाजपच्या अनेक लोकांनी सांगितलं असेल त्यांना की बाबा तुम्ही केलं ते चुकीचं केलं, तसं करू नका, त्यांनी आपले वाद बाहेर येतील आणि म्हणून ती सारवासारव केली गेली. आणि जसं आता सचिन सावंत म्हणाले तो पुतळा जाळणं याच्यावरनं तर क्लिअर कट दिसतं की आत डेफिनेटली काही नीट नाहीये आणि ते आम्हाला त्या वादातही पडायचं नाहीये. पण तुम्ही म्हणता तितकं सरळता ते नक्कीच नक्कीच. मी अभय देशपांडेंकडे जाणार आहे. अभय देशपांडे सर, तुम्ही हे सगळ्या प्रतिक्रिया ऐकता. शहानायांचे मॅडम कुठल्याही पद्धतीनं असं मान्य करायला तयार नाही की मंत्रिमंडळामध्ये विस्तार आहे, पण ज्या पद्धतीनं खडसे गेले, ज्या पद्धतीने पंकजा मुंडेंचं खातं काढून घेण्यात आलं आणि तावडेंकडून एक खातं काढून ते गिरीश महाजनांना देण्यात आलं, जे की मुख्यमंत्र्यांचे विश्वासू आहेत, हे सगळं भाजपच्या मंत्रिमंडळामध्ये सगळं आलबेल चाललंय, याची लक्षणं तुम्हाला अशी वाटतात? नक्कीच नाही. मगाशी मी त्याचा उल्लेखही केला. भाजपाच्या बाबतीत सांगायचं झालं की भाजपाची एक परंपरा होती की भाजपामध्ये सामूहिक नेतृत्वाला खूप महत्व होतं. म्हणजे काँग्रेसमध्ये किंवा हायकमांड कल्चर असेल किंवा बाकीच्या पक्षामध्ये वेगळं होतं, पण भाजपामध्ये सामूहिक नेतृत्व एक 4 लोकांनी बसावं, 2 निर्णय घ्यावेत, चर्चा विनिमयाने प्रश्न सोडवावेत असं ठरलेलं होतं. परंतु 2014 नंतर जसं मोदींचं केंद्रामध्ये एकचालकांवरती नेतृत्व झालं, तसंच राज्यातही आज मला वाटतं की जो कोर कमिटी होती त्याच्यामधला संवाद राहिलेला नाही. हे बघा, मुख्यमंत्री खाते वाटप करणं हा पूर्णतः मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. मुख्यमंत्री ठरवतात की कुठलं खातं कोण चांगलं सांभाळू शकेल, कुठल्या खात्याला कोण अधिक न्याय देऊ शकेल, हे ठरवण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. परंतु हे करताना किमान जे आपल्या कोर कमिटीमधले लोक आहेत त्यांना विश्वासात घेऊन की बाबा मी हे खातं यांच्याकडचं काढून त्यांच्याकडे सोपवतोय, तुमच्याकडचं हे खातं मी कमी करतोय, ते ऍडिशनल तुमच्याकडे पण विस्तार झाल्यानंतर मला बाकी लोकांना खाती द्यावी लागणार आहेत, याच्या संदर्भात चर्चा होणं आवश्यक आहे. तो संवाद आता राहिलेला नाहीये, हे स्पष्ट होतंय. अभय साहेब, तुम्हाला थोडंसं थांबवून तुम्हाला थोडंसं विचारू इच्छितो की तुम्हाला जास्त प्रकाश तुम्ही याच्यावर टाकू शकाल. तुम्ही हे सगळं राजकारण जवळून बघता आहात. मोदी ज्या पद्धतीनं केंद्रात काम करत आहेत किंवा ते ज्या ज्याला विस्तार करतात किंवा ज्या ज्याला मोठे निर्णय घेतात त्याच्यानंतर ते थेट परदेशवारीवरती निघून जातात आणि टेक ऑफ झालं की सगळ्या प्रेस रिलीज बाहेर येतात. तशाच पद्धतीनं फडणवीस हे राज्याचे मोदी होते असं तुम्हाला वाटतंय का? नाही, त्याच पद्धतीने मला वाटतं भाजपामधली नवीन ही वर्किंग स्टाईल म्हणूया किंवा या कार्यपद्धती स्वीकारलेली आहे भाजपने की फार चर्चा करून घोळ घालण्यापेक्षा निर्णय लादायचे. म्हणजे भाजपाचं जे वेगळं व्यक्तिमत्व होतं, पार्टी विथ द डिफरन्स, ते संपत चाललेले. सत्तेत आल्यानंतर पक्ष बदलतो आणि एक सत्तेवर जे गुण आणि दुर्गुण ते आता भाजपालाही चिटकायला लागलेले आहेत. व आज या खाते बदल करताना विशेषतः हे जाणवतंय की आता ज्यांना मिळाली आहेत, बरं तुम्हीच काय सांगितलं होतं की आम्ही शिक्षणाची सगळी संबंधित खाती एकत्र करून आम्ही त्याच्यात एक सुसूत्रता आणतोय. मग 2.5 वर्षात असं काय बदललं की त्याच्यात परत ते फोड करावी लागली? या सगळ्या गोष्टीचं मला वाटतं की आता तो संवाद दिसत नाहीये. खाते वाटपासंदर्भात वरिष्ठ मंत्री सुद्धा शेवटपर्यंत अंधारात असतात. ही बाब मला वाटतं की सामूहिक नेतृत्वाच्या पूर्वीपासून चालत आलेल्या भाजपातली जी संकल्पना आहे त्याला छेद देण्याची. शहानांची मॅडम, तुम्ही ही जी निरीक्षण ऐकता आहात, तर हा एक नवीन पॅटर्न तयार झालाय भाजपमध्ये की आता कोणाला विश्वासात घेतलं जात नाही. कोर कमिटी, पार्टी विथ द डिफरन्स संपलेलं आहे असं अभय देशपांडेंनी एक मत नोंदवलेलं आहे. ये आपका विश्लेषण हो सकता है, लेकिन इफ वी वर अ पार्टी विद डिफरेंसेस, आप नहीं देखते हैं कि मुख्यमंत्री का रिएक्शन ये रहता? पंकजा की जो प्रतिक्रिया है बिल्कुल स्पष्ट है, क्लैरिफिकेशन नहीं है, लेकिन बिल्कुल स्पष्ट रूप से उन्होंने कहा मैं विदेश में थी, इंडोनेशिया से जा रही थी सिंगापुर, वहां ये वाटर समिट मुझे नहीं लगा कि उचित है कि मैं जाऊं क्योंकि मैं अभी वहां की मंत्री नहीं हूं. जलयुक्त शिवार एक बहुत ही पैशनेट स्कीम था और मैं उम्मीद करती हूं कि राम शिंदे जी और तुम्ही हे वारंवार सांगितलेलं, शहानांची जी तुम्ही हे वारंवार सांगितलेलं आहे. मला फक्त अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, तो असा आहे जो ये क्लैरिफिकेशन नहीं है तो आप जो स्पेक्युलेशन करना चाहते हैं वो आप आपके तरफ से एक जर्नलिस्ट होने के नाते आप कर सकते हैं,
मैं आपको नहीं बोल रही हूँ कि आप विश्लेषण मत कीजिए, लेकिन जो आपका विश्लेषण गलत है, मेरा भी हक बनता है एक कार्यकर्ता शायनांशी जी, होने तुम्ही के तुम्ही हे नाते वारंवार मेरे सांगितलेलं आहे. संगठन आपली के चर्चा बारे में सुरू झाली उजागर तेव्हापासून करूँ आपके तुम्ही सामने। याच 4 वाक्यांभोवती आहात. तुम्ही हीच 4 वाक्य सांगता आहात वारंवार. मी समजू शकतो खरं तर, पण मला अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे क्योंकि की पंकजा differences मुंडेंनी नहीं है। पंकजा आप मुंडेंकडून 10 बार पंकजा बोलेंगे कि मुंडेंकडून differences खातं हैं, काढलं तो मैं याच्याबद्दल स्वीकार नहीं करने आक्षेप वाली हूँ। आक्षेप जनतेला नाहीये. आक्षेप असा आहे की पंकजा मुंडेंना विश्वासात घेतलं नव्हतं. हा एक. दुसरी बाब, 1.5 वर्षामध्ये आता तुम्ही म्हणालात की आम्ही शिक्षणात सुसूत्रता आणायची म्हणून एकाच मंत्र्याकडे सगळी शिक्षणाची खाती ठेवली होती, तर त्यातलं एक खातं काढलं वैद्यकीय शिक्षण आणि ते डॉक्टर गिरीश महाजनांकडे तुम्ही सोपवलेलं आहे. तर प्रश्न असा आहे की 1.5 वर्षामध्ये असं काय बदललंय की ज्याच्यामुळे इतका विश्वास जो आहे तो डिफिशिट, ट्रस्ट डिफिशिट जो आपण म्हणूयात, असा निर्माण होतोय? 15-20 महिन्यामध्ये असं काय बदललंय? आपका विश्लेषण ये है, आप बार बार ये कहें तो मैं स्वीकार नहीं करने वाली हूँ, क्योंकि मुझे लगता है कि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने बहुत सारे ऐसे पोर्टफोलियोज को डिस्ट्रीब्यूट किया है। रेवेन्यू दिया है चंद्रकांत दादा को, चंद्रकांत दादा से टेक्सटाइल दिया है सुभाष देशमुख को, तो बहुत सारे ऐसे अंतर रूप से आप देखेंगे तो प्रकाश मेहता से लेबर और माइनिंग लिया है, क्योंकि हाउसिंग बहुत ही लोड था उनके ऊपर। तो हम चाहते हैं कि आपको जो एक मौका देना है, तो वो मौका और प्रोरोगेटिव है मुख्यमंत्री का। जो परफॉर्मेंस नहीं हुआ, तुमचं उत्तर जे आहे ते पुन्हा त्याच 4 वाक्यांभोवती आहे. माझा प्रश्न खरं तर वेगळा होता. मी थोडंसं तुम्हाला शायनांशी थांबवतो. मी सचिन सावंतांकडे जातो. बराच वेळापासून ते आपल्यासोबत आहे. सचिन सावंत जी, तुम्ही ऐकलत की ही सगळी चर्चा जी आहे तुम्ही ऐकलीत, पण गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीनं भाजपमधल्या मंत्र्यांमध्ये ट्रस्ट डिफिशिट दिसतोय, विश्वास दिसत नाहीये, ज्या पद्धतीनं खडसेंना जावं लागलं, ज्या पद्धतीनं पंकजांना न सांगता प्रायमा फेसी असं दिसतंय प्रथम दर्शनी की त्यांना माहिती नव्हतं की आपलं खातं जाणार आहे जलसंधारण आपल्या हातून, आणि तावडेंकडून सुसूत्रता ठेवण्यासाठी म्हणून जी सगळी शिक्षण खाती एक होती ती त्यातलं एक काढलं, आणि जे गिरीश महाजनांकडे गेले की ज्यांच्याकडे ऑलरेडी जलसंपदा सारखं एक चांगलं मोठं खातं आहे. तर तुम्हाला असं वाटतंय का की हे सगळं आता भाजपमध्ये का मोठ्या राजकीय संकटाची किंवा वादळाची ही सुरुवात आहे? निश्चितपणे मी काय आता त्यांच्या अंतर्गत काय व्हावं हा त्यांचा मुद्दा आहे, त्यांनी कसं सांभाळावं. विषय असा आहे की याचा सरकारच्या कार्यक्षमतेवर किती फरक पडतोय. आज फडणवीसांनी मोदी पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न केला, जो गुजरातमध्ये त्या ठिकाणी सातत्यानं ते राबवत आलेले आहेत. एक दहशतीचं वातावरण त्यांनी प्रस्थापित करायचा प्रयत्न केला, परंतु त्याची रिएक्शन त्यांच्याकडे येत नव्हती. आज फडणवीसांना रिएक्शन येते. लक्षात घ्या, नुसतं त्यांचं ट्विटरवरती नाराजी फक्त आपण पाहत आहोत, परंतु त्याच्या पुढच्या ज्या काही घटना झाल्या त्याच्यावरती चर्चा शायना एनसी मुद्दा म्हणून करत नाहीत. त्यांचा पुतळा जाळला गेला, त्याच्यावरती त्यांच्या कार्यकर्त्यांनी धमक्या दिल्यात. अगोदर आम्हालाही धमक्या आलेल्या आहेत, म्हणजे जीवे मारण्याच्या धमक्या आल्या. मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी तेही देण्याची काही धारिष्ट दाखवतील, नाही दाखवणार अशी परिस्थिती नाही. त्यामुळे ही परिस्थिती कधीही आली नव्हती, हा मूळ मुद्दा आहे. दुसरी गोष्ट अशी की आज माननीय मुख्यमंत्र्यांनी कालच्या काही वेळापूर्वी, म्हणजे काही दिवसांपासून एक पॅटर्न राबवायचा प्रयत्न केला, कॅबिनेट नंतर डबा पार्टी करू वगैरे. ते का करायला लागला याचं कारण आहे निश्चितपणे एकमेकांचं चेहरे एकमेकांच्या बरोबर नाही आहेत. एक टीम वर्क म्हणून हे काम करत नाहीयेत. एक दहशतीचं वातावरण त्या ठिकाणी आहे आणि त्याची रिएक्शन त्यांना दिसून येते आहे आणि त्याच्या कार्यक्षमतेवरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा हातभार लागतोय. आता ह्याच्याबद्दल बोध घेऊन मुख्यमंत्र्यांनी काही करावं, तर त्यांचा विस्तार हा जो झालाय तो पूर्णपणे निराशाजनक झाला. कारण पहिल्यांदाच कलंकित मंत्री भरमाण होती, आता त्यांनी स्वतःच्या हाताने स्वतःला डांबर फासून घेतलं, अधिक कलंकित मंत्री त्या ठिकाणी आणलेले आहेत. त्यामुळे ह्या सरकारचा दृष्टिकोनच काय आहे, कशा तऱ्हेने त्यांना कारभार करायचा आहे, पुढच्या काळामध्ये कशा तऱ्हेनं महाराष्ट्राचे प्रगतीचं हे लेखाजोखा काढणार आहेत, ह्याच्याबद्दल पूर्णपणे अनभिज्ञता दिसते आणि त्यामुळे हे सरकार पूर्णपणे दिशाहीन झालेलं आहे, हे त्याच्यानं दिसून येतंय. नक्कीच. आपण पुन्हा एकदा शायनांशी तुम्ही ऐकलं की प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणाल की इतकी मोठी खाती आहेत की इतकी नवी टीम त्यांनी खरं तर अडॉप्ट केली आपल्यासोबत, पण आता तुम्ही पंकजा मुंडेंच्या बद्दल ज्यावेळेला आपण बोलतो त्यावेळेला तुम्ही तीच 4 वाक्य तुम्ही सांगतात, पण प्रश्न अजून एक पुढचा निर्माण केलेला आहे की त्यांचे पुतळे जाळले, सीएमचे पुतळे जाळले ज्यावेळेला परळीमध्ये, बीडमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी सीएम विरोधी घोषणा दिली. या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? देखिए, समर्थक जो है, जो वो उनको एक रिएक्शन देना था, तो उनको लगा कि देखिए हम ये कर रहे हैं, तो उनके नेता ने क्या रिएक्शन दिया? नेता ने कहा आप बिल्कुल गलत कर रहे हैं, बंद कीजिए। और ऐसा नहीं है कि पंकजा मुंडे को मंत्रिमंडल से निकाला है, उनके पास आज भी रूरल डेवलपमेंट है जो बहुत ही गंभीर परिस्थिति से महाराष्ट्र प्रदेश में वो संभाल रही है, विमेन एंड चाइल्ड वेलफेयर है, बहुत ही बड़ा पोर्टफोलियो है। ऐसा नहीं है कि उनका, बल्कि लोड जो कम करना है, विस्तार होता है तो विस्तार में आपको कोई मंत्री को देना ही पड़े। जिस तरफ से आप चर्चा कर रहे हैं, तो ये भी चर्चा कीजिए ना कि चंद्रकांत दादा के पास टेक्सटाइल
टेक्सटाइल्स था, टेक्सटाइल्स लेके उनको कुछ और दिया या फिर कम किया गया। प्रकाश मेहता का जो कम हुआ है, नक्कीच या उनके पास बाजूनही कितने या सारे बाजूनही portfolios शायनांची थे? चर्चा आज झाली से पाहिजे, पण housing दुसऱ्या है। बाजूला तुम्ही क्या या गोष्टींकडे कसं अलग- बघता की अलग 3057 लोगों पानांचं के चार्जशीट जो जिथे दाखल आहे, ज्या कार्यकर्ता संभाजी है, निलंगेकरांवरती, अलग reactions देते त्यांना हैं। तुम्ही मंत्रिमंडळात घेतलेलं आहे। सुभाष देशमुखांवरती शेतकऱ्यांच्या नावावरती जो बोगस कर्ज आपने भी उचलली, ये त्यांना चर्चा- तुम्ही मंत्रिमंडळात घेतलेलं आहे, तर या नावांकडे तुम्ही कसं बघता? प्रोगेटिव जो है वो माननीय मुख्यमंत्री का है। जो आप आरोप लगाते हैं तो वो आरोप के प्रति प्रत्यारोप ही होता है, ये आपके कहने पे साबित नहीं होता है, साबित होता है in a मॅडम court of मॅडम law। आरोपपत्र और सीबीआयने जो दाखल आपने केलंय। विनोद तावडे मॅडम का भी आरोपपत्र जिक्र किया सीबीआयने है, दाखल केलेलं विनोद आहे। तावडे जी के पास जयकुमार आज रावळ school यांची दादासाहेब रावळ education, बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी school चौकशी education चालू है, आहे। sport सुभाष है, culture है। देशमुखांनी कर्ज उचललीत हे जगजाहीर आहे, हे आम्ही म्हणत नाही आहोत, हे तपास यंत्रणा म्हणतायत। क्या साबित हुआ है? साबित हुआ है, साबित ज्या हुआ पद्धतीने है। तुम्ही जो भुजबळ आणि आपको एक भुजबळ आणि विवाद अजित पवारांचे ये राजीनामे चलाना मागत है होता, कि त्याही वेळेला हे माननीय सिद्ध झालेलं मुख्यमंत्री- नव्हतं। तुम्ही तर यांना क्या ये- मंत्रिमंडळात क्या थेटपणे ये माननीय मुख्यमंत्री जी का क्या ये माननीय मुख्यमंत्री का दायित्व नहीं है कि वो तय करें कि कौन से लोगों को रिप्रेजेंट करना चाहिए और क्या काम उनको करना चाहिए, और उनके काम के आधार पे आप तय कीजिए कि वो परफॉर्मिंग मिनिस्टर है या नहीं, या आपने तय किया है कि किसी के ऊपर कोई बुनियादी आरोप हो या बेबुनियादी आरोप, तो फिर ये साबित हुआ कि उनको नहीं लेना हा चाहिए। मुद्दा महत्वाचा आहे मला वाटतं, परफॉर्मेंस अभिजित। इज द क्राइटेरिया एंड परफॉर्मेंस के साथ जो राजनीतिक इच्छा शक्ति देवेंद्र फडणवीस ने दिखाया है वो ये पूरे लिस्ट में साबित है कि उन्होंने किसको क्यों क्या दिया है और किस रूप नाही से नाही उन्होंने शायनांची मॅडम तुम्ही distribute म्हणता किया ना है। की कुणाला का ये दिलंय जो आणि ते आपको त्यांना report माहिती card आहे, चाहिए, पण तो लोक please 6 कन्फ्यूज झाली महीने में, त्याच्यामुळे। मी एक अभय साल में देशपांडेंकडे कीजिए, जाईल। जब वो अभयजी नाही शहानाजींनी एक महत्वाचा विषय उपस्थित केलाय, शहानाजींनी महत्वाचा विषय उपस्थित केलाय की मुख्यमंत्र्यांचा प्रेरोगेटिव्ह आहे, आपण ते मगाशीच मान्य केलं। प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय की परफॉर्मन्स बघून त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे का, तर नक्कीच आहे। मग हे झालेले बदल परफॉर्मन्स वाईट होते म्हणून झालेत का, हा मला वाटतं मूलभूत प्रश्न याच्यातून परत एकदा निर्माण झालेला आहे। चला, मी Performance-च्या आधारावर शेवटचे झालंय का हे सगळं पुनर्वाटप? नक्कीच अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, अतिशय महत्वाचा। शेवटचा 1 मिनिट आहे शायनांची, मी तुमच्याकडे 30 सेकंदासाठी येतोय। परफॉर्मन्स चांगला नव्हता म्हणून या मंत्र्यांकडून ही खाती काढून घेतली का? मैं बार बार एक ही पॉइंट बोल रही हूं कि जब विस्तार होता है, जब एक्सपेंशन होता है, इसका मतलब क्या है? डिस्ट्रीब्यूशन ऑफ पोर्टफोलियोज। आप एक ही मंत्री को 7 और 10 और 11 डिपार्टमेंट्स देंगे तो वो मंत्री भी परफॉर्म नहीं नक्कीच, कर नक्कीच। सकते हैं। ठीक है, आपको ठीक है, तुमचं distribute उत्तर- करना ही तुमचं पड़ता उत्तर असं आहे की- एक तरफ आप बोल रहे हैं कि डेलीगेशन हो रहा है या सुरुवात- नहीं हो रहा है, यहाँ डेलीगेशन हो रहा है। ठीक आहे, और वो सुरुवातीचं जे delegation उत्तर होतं के साथ शायनांची साथ तेच सबको तुमचं एक कायम आहे। मौका शेवटची मिल रहा 20 है। सेकंद आहेत अंजली दमानियाजी, त्यांनी जो आता शेवटचा मुद्दा घेतला भ्रष्टाचाराचा, की कुणाला इंडक्ट करायचं हे मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, मात्र एवढी सगळी नावं आहेत की जी टेंटेड आहे। ॲब्सल्युटली जयकुमार रावळ जसं तुम्ही म्हणालात त्यांच्यावर तर SIT औरंगाबाद कोर्टाने नेमली आहे आणि ते पण सिद्ध होईपर्यंत जर थांबायचं होतं तर मग आपण अजित पवार आणि या सगळ्यांविरुद्ध का लढत होतो? शायनाजी तुम्ही लढत होतात, फडणवीस लढत होते, ते का? त्यांच्यावर पण काही प्रूफ झालेलं नव्हतं, त्यांच्यावर फक्त SIT होती, मग आपण त्यांचे राजीनामे का मागितले होते? तर मला एवढंच म्हणायचं आहे, जे आज परत मूळ मुद्द्याकडे येऊया, पंकजा मुंडेंनी जे केलं ती त्यांची पॉलिटिकल इमॅच्युरिटी होती, ती त्यांची चूक होती, ती डिफेंड करण्याचा प्रयत्नच केला गेला। दुसऱ्या दिवशी ती सरळ सारवासारव होती आणि ते सगळे महाराष्ट्राच्या जनतेला दिसतील। नक्कीच, की मुद्दा असा आहे की ट्रस्ट डिफिसिट जो आहे तो कुठेतरी दिसतोय, विसंवाद आहे आणि विसंवादामुळेच ह्या सगळ्या गोष्टी घडतात की काय असं वाटतंय। पण जनतेची म्हणजे तो एक अतिशय चांगला शेर आहे, थके लोगों को मजबूरी में चलते देख लेता हूँ, मैं बस की खिडकियों से ये तमाशे देख लेता हूँ। तो महाराष्ट्राच्या जनतेला तर खूप तमाशे असे बघायला मिळणार आहेत। भाजप आणि शिवसेनेचं जोपर्यंत सरकार आहे ना, आता परत इलेक्शन्स येत आहेत पालिकेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, तर या चर्चेमध्ये आपल्या सगळ्या मान्यवरांनी वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद। आपण इथेच थांबूयात। तुम्ही पाहत राहा ABP माझा।